संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्याप्रित्यर्थ बाळीवेस येथील श्री विठ्ठल नामदेव मंदिर इथं वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्याप्रित्यर्थ श्री नामदेव विठ्ठल मंदिर विश्वस्त मंडळ यांच्यातर्फे आयोजित मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णीवाल नेत्रपेढीच्या वतीनं डॉक्टर नवनीत श्यामसुंदर तोष्णीवाल, डॉक्टर निखिल तोष्णीवाल, सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, मुरलीधर रेळेकर, राजभाऊ होमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. म्हणून ही जी मंडळी आहे ही मानव देवधारी जरी तुम्हाला दिसले तरी ही डोळ्यासाठी देवच आहे असं म्हटलं तर होणार नाही. चांगली आणि तोष्णीवाल परिवार म्हणजे सोलापुरात असं मी म्हणणार नाही. आमच्या मराठवाड्यात सुद्धा लोकांना जर काही डोळ्याची पीडा जर झाली आणि समजा त्याच्याकडे जर पैसे कमी असले, मुद्दाम सांगतो, त्याच्याकडे जर पैसे कमी असले तर ते काय म्हणतात, अरे कृष्णवारकडे गेलं तर सगळं काम व्यवस्थित होतं. म्हणजे ही भावना लोकांची कशामुळे तर तुमच्या पूर्वजांनी केलेली सेवा ही डॉक्टर आदरणीय डॉक्टर नवनीतजीमध्ये आली. जी नवनीतजीमध्ये आले ते आदरणीय डॉक्टर निखिलजीमध्ये आले. काय असतं, कधी माणूस पैशानं मोठा होत नाही, माणूस कधी संस्कारानं मोठा होतो. मी आज एवढंच बोलेन की हे आमचं परम भाग्य आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की काम सरांनी चालू केलेलं आहे, मी ते पुढं नेतोय. आणि सर्वात आनंदाची बातमी आहे की पुढची पिढी त्याला अजून 25 वर्ष ही सेवा इथं झाली. एवढी आपल्याला काय म्हणतात सद्विवेक बुद्धी देवानी द्यावी एवढीच मी माझी इच्छा व्यक्त करतो. शिबिराविषयी निखिल बोलेल, प्रास्ताविक निखिल करेल, मी आज एवढंच बोलेन. आणि बाळू, आज खरंच तुमच्या सर्व ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणजे थोडं मलाही गळून आलं की 25 वर्ष झाली. आणि आपण वारकरी जन्माने असतोच, तो पाळायचा मार्ग फक्त वेगवेगळा असतो. कुठल्याही संत महात्म्याचं आणि पारायणाचं आज वर्णन करणं म्हणजे एका मोठ्या गुरुसमोर एखादा दिवा लावण्यासारखं आहे. आज आमचं खरोखरीच खूप मोठं भाग्य आहे की ज्यांची चरणधुली आमच्या गावाला लागली, आमच्या आजोबांनी ज्यांना पाहिलं ते आज हयात नसताना आम्हालाही दर्शन द्यायला येत आहे. आणि तिसरी आणि चौथी पिढी ज्यांच्यामुळे खूप जास्त भरभरून पावती आहे असे औसेकर महाराज यांचं आज दर्शन झालं. आम्ही खरोखरीच खूप भाग्यवान समजतो. संतांच्या आशीर्वादाने जी परंपरा 25 वर्ष चालू राहिली आहे. 25 वर्षापूर्वी जेव्हा शिबिर सुरू झालं असेल, मी 7 वर्षाचा होतो. मला कदाचित त्या शिबिरांची फक्त सोबत येतोय आजोबांसोबत ही ओळख असेल, पण मागच्या 15 वर्षापासून नक्की ही शिबिरं जवळून पाहिली आहेत. तर अशा शिबिरांचा, योजनांच्या विरहित चालणाऱ्या, फक्त प्रेमभावना आणि सद्भावनेने झालेल्या शिबिरांचा पायी होण्याची आम्हाला संधी देत आहे. मी मोठ्या सरांचे, नवनीत हॉस्पिटलचे, नामदेव शिल्पी समाजाच्या सर्व मोठ्या वाडवडिलांचे, राशींकर सरांचे जे रोज आम्हाला सर्जरीसाठी उजवा हात म्हणून मदत करतात. आम्ही 2 हातांनी ऑपरेशन करतो, तिसरा हात त्यांचा असतो असिस्टंट म्हणून. आणि उपस्थित सर्व रुग्णांचे मी खरोखरीच सगळ्यांपेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने पण छोटा आहे, त्यामुळे फक्त तुमचे आशीर्वाद मागतो. सालाबादप्रमाणे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यंदाचं हे 25वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केलं, तर गणेश बाळकृष्ण राशीनकर यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी श्री नामदेव विठ्ठल मंदिराचे सर्व ट्रस्टी, समाज बांधव बहुसंख्येनं उपस्थित होते. यावेळी महेश रेळीकर, दास पतंगे, प्रकाश ढवळे, अनिल बोंडगे अनेक मान्यवर उपस्थित होते. तसंच सचिन बारटेके, गोवर्धन निकिते, वासुदेव सोडाळ, ओम भस्मे, समर्थ नागरकर, नागेश राशीनकर यांनी परिश्रम घेतले.